नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमंडळींनो, कसे आहात तुम्ही सगळे? नॉर्मली कॅमेऱ्यासमोर फक्त लेले असतो. सुनंदन लेले इथनं तिथनं नुसती बडबड करत असतो. आज एवढी गँग आहे. क्रिसमस जवळ आलाय म्हणून का? नाही. अच्छा, 31 जवळ आलाय म्हणून का? नाही. इतकं फालतू कारण नाहीये. आज सगळेजण एकत्र येण्याचं फार चांगलं कारण आहे आणि ते चांगलं कारण तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे म्हणून ही गँग माझ्याबरोबर आहे. हे माझे महा स्पोर्ट्सचे सहकारी आहेत. सहकारी म्हणण्यापेक्षा माझे मार्गदर्शक आहेत. कारण यूट्यूब चॅनल म्हणा, फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, हे कशा पद्धतीने चालवलं पाहिजे ह्याच्यासाठी सुरुवातीला मला मार्गदर्शन नव्हतं. गेले वर्ष दीड वर्ष हे लोक मला मार्गदर्शन करतायत. तरुण पिढीला आपल्यापेक्षा जास्त अक्कल आहे हे मला कबूल करताना अजिबात लाज वाटत नाही. आणि आज हे सांगत असताना तुम्ही म्हणाल एवढी बडबड का करतोय? अहो असं काय करताय? जीव खाल्ला होता मी तुमचा की अरे लाईक शेअर सबस्क्राईब करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला आपण एका टप्प्यावरती जायचं आहे असं वर्ल्ड कपच्या वेळेला मी तुमचा जीव खाल्ला होता. त्यामुळे आता ते दाखवण्याची वेळ झालेली आहे. हे बघा, सॉरी हे नाही बटन आलेलं आहे. 1,00,000 यूट्यूब सबस्क्रायबरचं आपलं स्वप्न वर्ल्ड कपच्याच वेळेला फायनलच्या अगोदरच पूर्ण झालेलं होतं. हे बटन हे खरोखर अमेरिकेतनं येतं. मी चेष्टा म्हणून सांगत नाही आहे. खूप फॉर्मॅलिटीज असतात त्याच्या, पडताळून बघतात ते, पण पाठवताना मात्र नीट पाठवतात. नावानिशी अगदी सुनंदन लेले, क्रिकेट अँड बियॉन्ड, 1,00,000 सबस्क्रायबर. आणि हे तुमच्याबरोबर शेअर करण्याचं कारण असं आहे की ही 3 पायांची शर्यत आहे. कारण क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर मी बॅटिंग करतो, नॉन स्ट्रायकिंग एंडला हे सगळे उभे असतात. खरोखर त्यांच्याशिवाय शक्य नाही. आणि तुम्ही लोक जे आहात, जे 1,00,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहात, ते रनर्स आहेत. मला माहिती आहे क्रिकेटच्या नवीन नियमामध्ये रनर अलाउड नाही आहे, पण यूट्यूबच्या नियमामध्ये नक्कीच आहे. तुम्ही माझे रनर आहात. त्यामुळे जेवढं हे यश माझ्या प्रयत्नांचं आहे तेवढंच ह्या सगळ्यांचं आहे, तेवढंच तुमचं सुद्धा आहे. आणि हे सांगण्यापुरतं नाही, कारण तुमच्या सपोर्टशिवाय हे शक्य झालं नसतं. म्हणून केवळ ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी मी या सगळ्या गँगला घेऊन आलेलो आहे. खूप मजेदार प्रवास झालेला आहे. यूट्यूब चॅनल काढलं कधी? 2007 साली. फेसबुक चॅनल काढलं कधी? 2007 साली. 2007-08ला काही टाकलं नाही. 2011 साली मी पहिल्यांदा व्हिडिओ टाकला. 4 वर्ष झोपा काढल्या. खोटं कशाला बोलू. हर्षा भोगले आणि संजय मांजरेकरचा एक व्हिडिओ त्या नॉटिंगहमच्या नदीकाठी आम्ही केला होता. संजय मांजरेकरनी गाणं वगैरे म्हणलेलं होतं आणि तिथनं थोडासा प्रवास चालू झाला. पण तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, 2009 साली एक मजेदार गोष्ट घडलेली होती. मी एका मित्राला गरज होती म्हणून पैसे दिले होते. समाऊ त्याचं काय अडचण होती ती संपली नाही. ऑलमोस्ट मी ते पैसे डुबले असं म्हणून जमा केलेले होते की डोक्यातनं काढून टाकले होते की हे पैसे आता मला मिळणार नाही. जवळजवळ 50-55 हजार रुपये होते. आणि त्याच्यानंतर एक दिवस त्याला अचानक देवानी सुबुद्धी दिली. तो म्हटला, सुनंदन सॉरी यार, इतके वर्ष मी तुझे पैसे दिले नाहीत, हे घे तुझे पैसे. ह्याला म्हटलं आता करायचं काय? हे तर बॅलन्स शीटमध्ये धरलेले नाही आहेत, मग काय करूया? माझी बायको म्हणाली मंजिरी की अहो हे धरलेलं नाही आहात तर तुम्ही याचं काहीतरी इक्विपमेंट घ्या जे तुमच्या कामासाठी मदतीला येईल. तोपर्यंत मी लेखी जर्नलिझम फक्त करत होतो, अजिबात बाकी काही करत नव्हतो. 2009 साली न्यूझीलंड टूरला जाण्याच्या वेळेला आदल्या दिवशी मी सोनीचा हँडीकॅम घेतला. एक काय म्हणतात त्याला, कुडमुड्या ट्रायपॉडसुद्धा घेतला. आणि तेव्हापासनं न्यूझीलंडच्या दौऱ्यावरती जाऊन मी शूटिंग करायला लागलो, सेल्फ शूटिंग करायला लागलो. आणि तिथपासनं हे हळूहळू काम चालू झालं. 2009 सालीच त्याचा फायदा मला असा झाला, IBN लोकमत चालू झालं. आणि त्यावेळेला कॅमेऱ्याबरोबर माझी दोस्ती पूर्ण झालेली होती. आणि त्याच्यामुळे त्या दोस्तीमुळे मला IBN लोकमतचं स्पोर्ट्सचं कामसुद्धा मिळालं. आणि मग खरं तर शूटिंगचं काम माझं वाढलं. त्याच्यानंतर जे काही केलं ते तुमच्या डोळ्यासमोर आहे. तरीही गेल्या वर्षभराच्या अगोदर माझे सबस्क्रायबर 6,000 किती होते रे बाबा? 17. कुठली गोष्ट सांगतोय सी? जून 2022ची. लक्षात येत आहे तुम्हाला? 1.5 वर्षापूर्वी 17,000 सबस्क्रायबर होते. आणि त्याच्यानंतर ही सगळी गँग मला जॉईन झाली. त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केलं. कधी कधी का नाही उपटले, मला माहिती आहे त्यांना हसतायत आता माझ्याकडे बघून, पण का नाही उपटले? हे असं नाही सर 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 असं म्हणून बरोबर कान उपटले. हे असं नाही, असं केलं पाहिजे. पण त्याचा फायदा झाला. शिकण्याची मी तयारी ठेवलेली होती आणि त्यामुळे हा फायदा झाला.
तोपर्यंत मी क्लिप तयार करायचो, बेसिक एडिट करायचो, लावून टाकायचो. पण आता ही गँग आल्यामुळे त्या एडिटिंगला एक छान स्वरूप आलेलं आहे. छोटंसं म्युझिक असतं, कधीकधी काय म्हणतात त्याला ॲनिमेशनचे इफेक्ट्स असतात, कधीकधी स्कोर कार्ड्स असतात, प्लेयरचे फोटो असतात. या सगळ्यामुळे त्याला एक फरक जाणवायला लागला आणि त्याच्यानंतर मला वाटतं ह्या वर्षीपर्यंतसुद्धा आपलं जे झालेलं होतं ते 50,000च्या आसपासच लटकलेलं होतं. आणि त्याच्यानंतर ह्यांनी माझे परत एकदा कान उपटले आणि त्यांनी सांगितलं, अहो त्याला तुम्ही काय कुठला कॉल म्हणता? कॉल टू ॲक्शन, CTA तुम्ही करत नाही. अरे म्हटलं बाबा CTA म्हणजे काय? कॉल टू ॲक्शन करत नाही. आणि त्याच्यानंतर मी तुमचा पाठलाग चालू केला की अरे लाईक शेअर सबस्क्राईब करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. असं करून जणू काही मी जागा झालो आणि तुम्हाला खडबडून जागा केलं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, हे जे 2023 साल होतं, या 2023 सालामध्ये जवळजवळ 58,000 सबस्क्रायबर हे माझ्या ह्याच्यात ॲड झाले. 1,00,000चा टप्पा पार झाला. आणि त्यामुळे हा सगळा जो आनंद आहे तो या 23च्या ह्याचा आहे. म्हणजे गंमत बघा, 11 साली व्हिडिओ पहिला केला, हा 12 वर्षाचा व्हिडिओग्राफीचा वनवास सहन केला आणि त्याच्यानंतर 1,00,000चा टप्पा आलेला आहे. लोक असं म्हणतात की कदाचित काय म्हणतात त्याला, हा टप्पा गाठायला वेळ लागतो, नंतरचं कदाचित पटापट होतं. अशा ठेवायला काय हरकत नाही. पण तुम्हाला सांगतो, हे सगळं करत असताना शूटिंग करणं, त्याच्याबरोबर एडिटिंग करणं, अँगल कसा लावणं, कुठले पॉईंट, एका बाबतीत तर मी खूपच वीक आहे. शरद मला दरवेळेला मदत करतो, ते म्हणजे आकडेवारी. मला अजिबात आकडेवारी लक्षात राहत नाही. कित्येक वेळेला यांनी मला असं स्पून फिडिंग केलेलं आहे की अहो सर एवढे तरी मिनिमम आकडे तुम्ही सांगा. त्यामुळे मध्ये जे काय आकडेवारीचे व्हिडिओ केले त्याचं श्रेय माझं नव्हतं, या कार्ट्याचं होतं, या कार्ट्याचं. त्यांनी माझ्या मागं लागून ते करून घेतलं. खोटं कशाला बोलू, ज्याचं क्रेडिट त्याला दिलेलं बरं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करताना मजा आल्या. त्यामुळे या गँगला मला तुमच्यासमोर सादर करायचं होतं. 1,00,000 सबस्क्रायबर कधी झाले तेही सांगा. 1,00,000 सबस्क्रायबर बरोबर वर्ल्ड कप फायनलच्या आदल्या दिवशी वर्ल्ड कप फायनलच्या 2 दिवस अगोदर 1,00,000 सबस्क्रायबर झाले. माझा विचार असा होता फायनलच्या वेळेला तरी होतील की नाही, पण तुम्ही खूप साथ दिली आणि त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. त्यामुळे आता मित्रा पुढचं उद्दिष्ट काय? सर 2,00,000 सबस्क्रायबर. 2,00,000? हो. अरे बापरे. म्हणजे 2,00,000 सबस्क्रायबर होण्यासाठी महत्वाची गोष्ट अशी की सरांच्या व्हिडिओला व्ह्यूज खूप जातात, 1,00,000, 70,000, 80,000. पण आपण मराठी लोक थोडे कंजूस आहे, सबस्क्राईब करत नाही. बरोबर आहे का सर? थोडंसं आहे, खरं आहे. कारण काय आहे, पॉलिटिकल जे चॅनल्स आहेत त्यांना सबस्क्रिप्शन फटाफटा मिळतात. एक गोष्ट शरद चिन्मय असं मी म्हणेन, आपले जे काही सबस्क्रायबर आहेत सगळे ऑर्गॅनिक आहेत. कोणी आपल्याला शिडी दिलेली नाही आहे. त्यामुळे त्या अर्थाने जे आहेत ते सगळे प्रेमाचे, जीवाभावाचे आहेत. त्यामुळे आता लोकांकडनं या अपेक्षा तू सांगितलेल्या आहे, माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत? सर आता सुट्टी तुमची भरपूर झाली आहे, तर आम्हाला असं वाटतं की आता तुम्ही परत एकदा कामाला लागले पाहिजे आणि लोकांनाही कामाला लावता येईल, म्हणजे आपल्याला सबस्क्राईब करण्यासाठी. काय करू काय? साऊथ आफ्रिकेला निघा असं आम्हाला वाटतंय. कारण लोकांनी मला विचारलं, काय तिकडं चालू झालं, तुम्ही काय करताय का इकडे? काळजी करू नका, मी तुम्हाला जसं अगोदर सांगितलं होतं, माझ्या पोरीचं लग्न होतं म्हणून मी न्यूझीलंडला गेलेलो होतो. कालच न्यूझीलंडहून मी परत आलेलो आहे आणि उद्या मी साऊथ आफ्रिकेला जातोय. त्यामुळे 24 तारखेपासून साऊथ आफ्रिकेतनं 2 टेस्टचा अहवाल मी तुम्हाला सादर करणार आहे. त्यामुळे या सगळ्याचा आनंद तुमच्याबरोबर शेअर करतो आणि परत एकदा CTA करतो. बाबा चिडू नका, हां करतो CTA करतो. कॉल टू ॲक्शन म्हणजे काय, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका माझा चॅनल. आपला संवाद चालू राहायला पाहिजे. सुट्टी संपलेली आहे, म्हणजे शाळा सुटली, पाटी फुटली, तसं झालेलं आहे. आता व्यवस्थित कामाला लागायचं आहे. कारण ह्या 2 टेस्ट आहेत, नंतर इंग्लंड विरुद्धच्या 5 टेस्ट आहेत आणि त्याच्यानंतर एक छोटीशी स्पर्धा आहे. काय रे त्याचं नाव? IPL का? हां, मी तेच म्हणलं काहीतरी. 2.5 महिन्याची IPL आहे. पुढच्या वर्षी T20 वर्ल्ड कपसुद्धा आहे वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये. त्यामुळे भरपूर धमाल आहे. त्यामुळे लेले परत एकदा पर्यटनाला निघणार आहेत, क्रिकेट पर्यटनाला. नुसती मजा करायला नाही. लोकांना वाटतं मी खूप मजा करतो, तसं काही नाही. काम करतो, भरपूर कष्टही करतो. परंतु ते करत असताना, हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करत असताना जो आनंद समाधान मिळतो त्याला तोड नाही. त्यामुळे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि म्हणतो तसं बघूया, पुढचा टप्पा 2,00,000चा ठेवायला काय, म्हणजे काय म्हणतात त्याला, त्याच्यात दारिद्र्य कशाला दाखवायचं. मोठे आकडे ठेवले तर काही हरकत नाही. त्यामुळे आपला संवाद चालू ठेवूया. याचा आनंद तुमच्याबरोबर शेअर करण्याचा मला खूप आनंद आहे. बाय बाय.